हम ऑटो में जा रहे हैं पिकनिक मनाने। हाय, ये तो नहीं दिखेगी, ये तो पूरा दिखेगी, उनको पीछे से वीडियो बना। हे हाय हॅलो नमस्ते, मी विद्या तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे विद्या नरेश टॅलेंट। हे आणि माझंच चॅनल नाही, ते हे सगळं तुमच्या सगळ्यांचं चॅनल आहे आणि तुमच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचली। त्याच्यासाठी खूप खूप सारे थँक्स आणि धन्यवाद तुमचे। तर हा आहे इंदोरमधला रेड चर्च, तुम्ही बघू शकता याचा व्ह्यू किती सुंदर रेड चर्च आहे। तर तुम्ही बघू शकता याच्या इमारतीमुळे त्याला रेड चर्च असं म्हटलं जात असावं असं मला वाटतं। मी फर्स्ट टाइम इथे आलेली आहे। आज आहे 25 डिसेंबर, ख्रिसमस डे, म्हणून इथे सगळे भाविकांची, जी ख्रिश्चन लोक आहेत त्यांची खूप सारी वर्दळ होती, गर्दी होती आणि त्याच्यामध्ये असा चर्च खूप छान सजवले असल्यामुळे सगळ्यांना फोटो काढणं हे खूपच आवडतं आजकाल, फोटोग्राफी करणं। तर सो त्याच्यासाठी सगळेजण असे जो तो येत होता इथे फोटो छान काढत होते। मी पण खूप सारे फोटो काढले आणि मस्तपैकी असं छान शूट केलं आणि आम्ही सगळ्या आमच्या कॉलनीतल्या माझ्या ज्या मैत्रिणी आहेत मल्टीमधल्या, तर आम्ही सगळ्या मिळून असं इथे चर्चला गेलो। माझे मुलं मोठे असल्यामुळे त्यांना मी घरी ठेवलं होतं आणि मी आणि माझ्या मैत्रिणी असंच गेलो होतो। फक्त ज्यांचे छोटे मुलं होते तेच फक्त सोबत आलेले होते, पण एकच छोटा मुलगा होता आमच्यासोबत। तर असं आम्ही फिरत होतो मस्तपैकी। पूर्ण चर्चचा व्ह्यू तुम्हाला दाखवते, बघू शकता। खूप सुंदर सजवलेला होता चर्च आणि ख्रिसमस ट्रीला पण खूप छान सजवलेलं होतं। हीच ती मैत्रीण जिचा तो मुलगा आहे। तर हा बघा रेड चर्चचा व्ह्यू तुम्हाला पूर्ण हिच्या व्हिडिओमध्ये दिसतोय। ही इथं समोरच जे उभे आहेत ना, तिथून एंट्री आहे इथं येण्यासाठी। जर तुम्ही इंदोरला कधी आलात ना तर पक्का तुम्ही इथं रेड चर्चला एकदा भेट द्या। खूप छान चर्च आहे, मस्त वाटतं इथं आल्यानंतर आणि थोडंसं निवांत वाटतं। बघू शकता आम्ही खूप सारा एन्जॉय केला आजच्या दिवशी, कारण की मुलं सोबत नव्हते, हे सोबत नव्हते, म्हणून आपण थोडं फ्रीस्टाईल होऊन जातो कोणी सोबत नसतं। आता बघा माझ्या मैत्रिणीच्या मुलाचा व्हिडिओ शूट करते, पण तो पोज देत नव्हता, खूप आगू आहे पण खूप क्यूट बाळ आहे, मस्त होतं, त्याच्यामुळे मन लागून राहिलं आमचं सगळ्यांचं। त्यालाही सगळे सांभाळत होते, बघत होते तो कुठे जातोय, त्याच्यामुळे एखादे फोटो वगैरे काढत असले त्याच्याकडे सगळा तुम्हाला देते। तर माझी मैत्रिणी तिचा स्माइल आणि पळून गेला तर असा बघू शकता रेड चर्च खूप छान सजवलेलं होतं आणि इथे येशू ख्रिस्त हा मध्ये चर्च आहे त्याचा, आणि इथे येशू ख्रिस्तांची मूर्ती आहे, म्हणजे असं फोटो लावलेला होता। माझ्या मैत्रिणी सगळे मला हाय हाय करत आहे। मी नेहमी असं काही व्हिडिओ बनवत असते ना तेव्हा त्या मला असं चिडवत असतात सारख्या। आता बघा मागून पोजेस देत आहेत, हाय करत आहेत। खरंच खूप मजा येते, मैत्रिणी असल्या पाहिजे तर अशाच, आणि खरंच असे मित्रमैत्रिणी असतील ना तर खरंच खूप मजा येते। इथे खूप सारे भाविक आलेले होते, ख्रिसमस डे होता म्हणून, आणि मुलं पण छोटे छोटे आलेले होते। आता इथं बघू शकता तुम्ही। आता आम्ही इथं शूज वगैरे काढले बाहेर आणि नंतर आम्ही चर्चमध्ये गेलो। प्रत्येक धर्माचा आदर करणं आपला धर्म, हिंदू धर्म, सनातन धर्मामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणूनच प्रत्येकाने धर्म वाईट नसतो मला तरी वाटतं, आणि लोक वाईट असतात पण धर्म वाईट नसतो। प्रत्येक धर्माची शिकवण ही चांगलीच असते आणि आपण प्रत्येक धर्मातून चांगली शिकवण घ्यायलाच पाहिजे असं मला वाटतं। आता बघू शकते ते येशू ख्रिस्तांना आणि हा चर्चमध्ये खूप सारं सजवलेलं होतं। ही येशू ख्रिस्तांची खूप छान मूर्ती इथं आहे। जेव्हा येशू ख्रिस्तांना लोकांनी मारलं होतं तेव्हा त्यांना असं अटकवण्यात आलं होतं, ते इथं दाखवण्यात आलेलं आहे। तर असा हा चर्च आहे, इथे येऊन म्हणजे माणसाला असं छान वाटतं। आम्ही पण खूप छान एन्जॉय केलं इथे आल्यानंतर, प्रार्थना केली वगैरे असं। आणि जे काही इथले भाविक होते, जे काही ख्रिश्चनवासी होते, तर त्यांना त्यांच्या धर्माचं भरपूर ज्ञान असतं प्रत्येकाला आपल्या धर्माचं। जसं आपण मंदिरात गेल्यानंतर काही माळ जप करतो किंवा काही मंत्र स्तोत्र असत म्हणतो, तर ते सुद्धा त्यांच्या याच्यातलं बायबल वगैरे वाचणं म्हणा किंवा ग्रंथ काहीतरी त्यांचं थोडंफार जे आहे ते पूजापाठ ते करत होते। भरपूर सारे कॅन्डल्स ते लावत होते सगळीकडे, आणि आपल्याला काही एवढं माहिती नव्हतं, फक्त आम्ही दर्शन घेतलं म्हणजे येशू ख्रिस्तांचं आणि माता मरियमचं,
आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो तिथून. आता बघू शकता इथं माता मरियम आणि येशू ख्रिस्त आहे. आई, शेवटी आई असते. आईची सुद्धा एक प्रतिमा इथं छान त्यांनी दाखवलेली आहे. मा प्रणाम असं म्हणून लिहिलेलं आहे त्या प्रतिमेच्या खाली, म्हणजे मूर्तीच्या खाली. तर इथे सुद्धा भरपूर भाविकांनी म्हणजे कॅन्डल्स लावल्या होत्या. आम्ही त्या कॅन्डल्स ज्या विझल्या होत्या त्या पुन्हा आम्ही लावत होतो आणि खरंच खूप छान वाटतं. जरी दुसऱ्यांनी कॅन्डल लावलेल्या असल्या आणि त्या विझत असल्या, आपण लावल्या तरी चालतं. जसा एकाचा दिवा दुसरा लावतो ते असतं. म्हणून असं आम्ही खूप सारा एन्जॉय केला. आता इथे आम्ही थोड्या वेळ बसलो. कधीही कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर किंवा चर्चमध्ये गेल्यानंतर त्याचा थोडाफार वेळ का असे ना, असं छान बसायला पाहिजे निवांत. आम्ही थोडाफार फोटो शूट करत होतो, व्हिडिओ बनवत होतो आणि माझ्या मैत्रिणी पण त्या पण छान असं मला सपोर्ट करत होत्या. तर खरंच खूप छान वाटत होतं इथे आल्यानंतर. मग मी दर्शन वगैरे घेतलं. तर मी दर्शन घेत होती तेव्हाच माझी मैत्रीण मला शूट करत होती. मी एकदम दचकली, ती कोण बॉस एकदम जवळ आला शूट करताना. तीही अशी शूट करत होती की तू दर्शन घेते, मी तुझं शूट करते म्हणून. असं मी अशी प्रार्थना वगैरे केली की सगळ्यांना सुखी ठेव देवा म्हणून. तर आहे असं. तर आता बघा हा पण यांनी पण तिथे नमस्कार वगैरे केला आणि तिथे सजावट इतकी खरंच सुंदर होती ना त्यांनी केलेली. एकदम मुलांना, लहान मुलांना खूप आवडतात तशी सजावट वगैरे. तर तसं होतं तिथे. तर चर्चमध्ये फिरताना भरपूर सारे तिथे बेंचेस वगैरे भाविकांना बसण्यासाठी असतातच, तुम्हाला तर माहितीच आहे. आता आम्ही चर्चच्या बाहेर आलो आणि इथे कॅन्डल्स वगैरे ज्या विझल्या होत्या त्या मी लावल्या, भरपूर साऱ्या कॅन्डल्स. आणि हा ना विझवत होता. मी त्याला खूप 2दा रागवलं, नाही बाळा विझवायचं नाही म्हणून. तो लहान आहे, त्याला काही एवढं समजत नाही, पण आपल्याला समजतं. आपण मुलांना असं सांगायला पाहिजे. त्याला वाटलं बड्डे कॅन्डल्स आहेत म्हणून तो विझवत होता. सो असं आहे, मुलांचं चालूच असतं. काही ना काही आगाऊपणा त्यांना असतोच, त्यांना काही तेवढं माहिती नसतं. तर आता भरपूर भाविक बघू शकता तुम्ही, आपले पण लोक खूप सारे इथे कॅन्डल्स वगैरे लावत होते. आता आम्ही पण ज्या विझलेल्या कॅन्डल्स होत्या ना, मी पण त्या खूप लावल्या. मज्जा वाटत होती यार. आपल्या याच्यामध्ये आपण दिवे वगैरे लावतो, ते कॅन्डल्स लावतात. असं आहे, प्रत्येक धर्माचं काही ना काही वेगळं असतंच. आणि मुलांना अशा ठिकाणी घेऊन गेल्यानंतर त्यांनाही समजतं की कसं आहे, काय आहे. आता हे बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. ही माझ्या मागे जी होती ना, ती ख्रिसमस ट्री आहे, खूप छान सजवलेली होती. गिफ्ट्स लावलेले होते भरपूर सारे, बघू शकता तुम्ही. आणि इतकी साफसफाई, स्वच्छतेमध्ये एकदम निर्मळ म्हणजे वातावरण होतं तिथलं. आणि थोडं ऊन पडल्यामुळे ना, आम्ही काय नाही, तर थंडी खूप आहे इंदोरला सध्या चालू. तर सकाळी आम्ही गेलो तर धुकं होती, पण आता ऊन पडलेलं होतं आणि थोडी गरमी होत होती. आता हे बघू शकता, येशू ख्रिस्तांचं जे जीवन गेलेलं आहे, त्यांनी काय काय केलं त्या जीवनात, तर असे त्यांचे मोठे मोठे जे पिक्चर्स असतात ना, ते लावलेले होते. त्यांना कसं टांगण्यात आलं वगैरे, त्यांचा मृत्यू कसा झाला, मग ते येशू ख्रिस्त कसे झाले, त्यांना गॉड का मानलं जातं, तर हे सगळे फोटो तिथे लावलेले होते. आम्ही ते सगळे बघितले, त्यांचा आशीर्वाद घेतला. आणि हा आहे परतीचा प्रवास चर्चमधला. चला बाय चर्च. चर्चला बाय केलं आणि आम्ही निघालो. तर चर्चच्या बाहेरसुद्धा इतकी वर्दळ होती. इथे गुलाबाचे फ्लॉवर्स होते छान छान, आणि भरपूर सारे मुलांसाठी बलून्स होते. ते एक सांताची टोपी वगैरे होती, छोटे छोटे सांता होते मस्तपैकी. असे खेळण्यांमध्ये टॉईज वगैरे खूप मुलांना खेळण्यासाठी होतं तिथे. गाड्या वगैरे असे छान छान, आणि काही टॉप वगैरे जे ज्यांना काही सर्दीचे घ्यायचे असतील, स्वेटर्स वगैरे, ते पण इथे होते. माझ्या मैत्रिणींनी टॉप वगैरेमध्ये छान होते मस्त. तर ते थंडीचे वगैरे कपडे आहेत, तर ते घेतले तिने. एक टॉप घेतला वाटतं तिने बहुतेक. तर आहे बघा ती मुलगी, आम्ही 30 रुपयाला हा एक गुलाब पडला होता, तिने घेतला तो. आता आम्ही निघालो आहोत. आम्ही तिथून रिक्षा केली आणि आता आम्ही 56ला पोचलो आहो. आणि 56ला ब्रिज क्रॉस करून आम्हाला तिकडच्या साईडला जायचं होतं. तर आता बघू शकता, मी असा ब्रिज क्रॉस करत असताना सुद्धा शूट करते फक्त तुमच्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता 56चा व्ह्यू वरतून ब्रिजवरनं असा दिसत होता मस्त असा. तेव्हा ते 56 नाव दिसतंय तुम्हाला. खूप छान वाटतं. जे काही चटोरे असतील ना, ज्यांना खाण्याची खूप आवड आहे, त्यांनी नक्की एकदा इंदोरला आल्यानंतर 56ला या आणि मस्त तुम्हाला जे काही पदार्थ आवडतात ते खा. खूप छान वाटतं. इथे खूप सारे मराठी लोक तुम्हाला मिळून जातील. आणि भरपूर आम्ही मराठीमध्ये दोघीजणी बोलत होतो. बाकी तर माझी मैत्रीण हिंदीच आहे, ते हिंदी बोलतात ह्या सगळ्या. पण एक माझी मैत्रीण आहे, ही वैशाली, जी रेड स्वेटरवाली आहे ती. तर ती आणि मी मराठी असल्यामुळे आम्ही मराठीतच बोलतो. तर हा 56चा व्ह्यू तुम्ही बघू शकता. तर त्यांनी आम्हाला ओळखून घेतलं होतं की तुम्ही मराठी आहात. मग आम्ही त्यांच्याशी पण गप्पा खूप मारल्या.
आणि मग निघालो. आता आम्ही आलो आहोत इंदोरच्या TI मॉलला. खूप मोठा मॉल आहे, मस्त आहे. इथे सगळ्या कंपन्यांनी आपलं शोरूम ओपन केलेलं आहे, जसं ट्रेंड्स, मॅक्स, भरपूर सारं आहे. तर आता हे बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. इथे भरपूर सारे शॉप पण लागलेले होते आणि मुलं छान असं सॅन्टा क्लॉजचे फोटो घेत होते. सॅन्टा बघू शकता किती मोठा लावलेला आहे आणि त्यांच्यावर मेरी क्रिसमस असं लिहिलेलं होतं. खरंच खूप छान वाटत होतं. आणि माझी मैत्रीण आता बघा कसा व्हिडिओ बनवते मी तिचा. ती मस्तपैकी पोज देत चालत आलेली आहे आणि म्हटली की स्लो मोशनमध्ये माझा व्हिडिओ बनव नंतर. म्हटलं ठीक आहे. बघू शकता मॅडम फिरून आलेल्या आहेत आता मस्त अशा. तर असं आहे. आता मध्ये एंट्री केली आम्ही TI मॉलच्या. तर बघू शकता तुम्ही क्रिसमस ट्री लावलेली होती. तिला खूप छान डेकोरेट केलेलं होतं, सजवलेलं होतं. म्हणजे खूप सारे गिफ्ट्स वगैरे लावलेले होते आणि प्रत्येकजण त्या दिवशीचं महत्त्व क्रिसमस ट्री किंवा सॅन्टा आहे म्हणून सगळेजण तिथेच फोटो पिक्चर काढत होते. आता आम्ही निघतोय म्हणून हिने तिथून एक टॉप घेतला, तो तिच्या हातामध्ये होता. आता निघतोय तरी पण सॅन्टाला सगळेजण बघतच होते. तिथं फोटो काढायला खूप गर्दी होत होती. आता रिक्षाची वाट बघतोय आम्ही TI मॉलच्या बाहेर येऊन. तर रिक्षा येईपर्यंत वेट करायचं होतं. पण सगळेजण खूप थकलेलो होतो. दिवसभर आम्ही फिरतच होतो सारखं, म्हणून खूप थकलेलो होतो. आणि हे बघा मॉलमध्ये बाहेर आल्यानंतर सुद्धा माझ्या मैत्रिणीने सांगतो तू एक व्हिडिओ बनवते. तर ती असा व्हिडिओ बनवते माझा छान असा इन्स्टाला वगैरे टाकण्यासाठी. आणि मध्ये हे मॅक्सच्या मध्ये आम्ही जेव्हा ट्रेंड्सला गेलो ना मॉलमध्ये, तर तेव्हा असं सगळं शूट केलं मी. आणि ज्यांना काही खरेदी करायची होती मैत्रिणींना ड्रेस वगैरे मॉलमधून, तर त्यांनी ते घेतले आहेत मस्त असं. आणि आम्ही बघा आमची धमाल अशी मस्त चालू होती. आम्ही खूप एन्जॉय केला. खरंच खूप छान वाटत होतं मला. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि जी छोटीशी बेल आयकॉन आहे तिला पण हिट करा. म्हणजे जेव्हा केव्हा मी माझे व्हिडिओ घेऊन येते ना तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळेल. आणि मी माझ्या चॅनलवरती मेकअप, व्लॉगिंग आणि छान छान असे घरातली कामं असं छान व्हिडिओ घेऊन येत असते. तुम्हाला खूप इंटरेस्ट वाटेल ह्या व्हिडिओमध्ये. साड्यांची शॉपिंग वगैरे मी असं छान छान दाखवत असते. आणि पूर्ण इंदोरला जिथे जिथे फिरतो ते सुद्धा व्लॉग माझे असतात आणि घरातले पण ब्लॉग मुलांसोबतचे असतात. तर प्लीज माझ्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब